वैभवी कसली एवढी घाई झाली तुम्ही? कसली डिझाईन बिन कशाला काढत नाही? काय आहे काय एवढं? देवीचा कार्यक्रम आहे. देवीचा कार्यक्रम म्हणजे नक्की काय आहे? देवीचा वर्धापन दिन. ओके, त्याची तयारी काय? तर मित्रांनो, उद्या 13 तारीख आहे आणि आमच्या देवीचा वाढदिवस होता म्हणजे वर्धापन दिन आहे. तर त्याची सर्व ही तयारी ही आमची देवी. तर जेवढं जमेल तर तुम्हाला मी आमच्या देवीचा उत्सव दाखवण्याचा प्रयत्न करीन. नक्की बघा. भटजी यायला अजून वेळ आहे. जवळजवळ 10 वाजता भटजी येणार आहे. नंतर दुपारच्या जेवणाची महाप्रसादाची तयारी चालू आहे. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. कृष्णाय नमः. वासुदेवाय. गणेश पूजेचे तांदूळ एका पानावर अभिक नमस्तु संस्कृती करता अंदाज करता पुष्पम टोकरी तांदूळ करोद्वर्तनर्थे चंदन सुवर्ण पुष्पलक्षणं मुखवर्षार्थे पुष्पांजलि प्रार्थनापूर्वक नमस्कारान् मागे जायचं प्रदक्षिणा सप्तास्या घ्या प्रदक्षिणा यानि पापानि च जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर प्रदक्षिणान्ते प्रार्थनापूर्वक नमः सर्वहितार्थाय जगदाधारे तवे साष्टाङ्गोयमनस्ते प्रयत्नेन मया कृता अनेन यथा ज्ञानेन यथा मेलतोपचारकृतमयसी कर्माङ्गदेवता प्रियन्ता विष्णवे नमो विष्णवे नमः विष्णवे नमः. सफलाश्च मनोरथाः. जय देवी आई जगन्माते श्री भवानी माते. समस्त राणे परिवार भक्ती श्रद्धेने प्रतिष्ठापना केल्यापासून आज प्रतिवर्षी तुझी ही सेवा मनोभावे समर्पणाची करता समस्त कुटुंब एका विचाराने एका मताने एकत्र येऊन तुझी आपली मनोभावे तुझ्या सेवा अर्पण करण्याची मान्य करून घे. त्यात काही गुण गुणातून त्याची क्षमा करून
धंद्यात नोकरी व्यवसायात उद्योगात जिथेही मंडळी जातील तिथे सर्वांचा सांभाळ कर. प्रत्येकाला चांगली बुद्धी चांगली संगती आयुष आरोग्य ऐश्वर्य संपन्नता दे. प्रत्येकाच्या कुटुंबात सुख शांती समाधान नांदव. घरातील प्रत्येकाच्या वास्तूच्या ठिकाणी आनंद ऐश्वर्य वाढव. उद्योगधंदा व्यापार व्यवसाय करता येईल त्याचा उत्कर्ष कर. मुलाबाळांसाठी विवेचन विद्याभ्यासात यश दे. विवाहादी कार्य कोणाची अडचण असली की आपली उत्तम तऱ्हेने वेळच्यावेळी मनासारखी घडून घ्यावी. सर्व मंगल कल्याण कुटुंबाचं करून त्या सर्वांना शेतीवाडी उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा यश द्यावं. आणखी काही मनात संकल्प हेतू घडले ते सर्वांचे तेजेस द्यावे. सर्वांना एका विचाराने एका मताने जागृत करून ही सेवा करता येईल त्याहीपेक्षा अधिक उत्साहाने तुझी सेवा करू. मला आता लगेच मुंबईला निघायचं आहे, म्हणून मी पण आता जेवायला बसलो आहे. तर मित्रांनो, गणेश पूजा झाली आहे, देवीची आरती झाली, जेवण झालं, अजून बरेचसे कार्यक्रम बाकी आहेत, ते दुपार संध्याकाळचं वर आहेत. पण आता मी मुंबईला जायला निघतो आहे, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आमच्या देवीचा आज 13 मे हा वाढदिवस म्हणजे वर्धापन दिन उत्सव असतो, मी त्याला वाढदिवस बोलतो, साजरा होतो आहे. अजून दणक्यात साजरा होतो आहे, पण नाईलाजाने मला मुंबईला निघायला लागल्यामुळे मी आता मुंबईला निघताना एवढ्यावरच व्हिडिओ आपला हा थांबवतो आहे.